महाराष्ट्र बंद पुकारण्यास हायकोर्टानं मनाई केली। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। उद्याचा महाराष्ट्र बंद हा बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। त्यामुळे उद्या जर बंद पुकारला तर कारवाई करणार असल्याचं कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्यास कोर्टानं मनाई केलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत। बंदच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सुद्धा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत। त्यामुळे उद्याचा बंद बेकायदेशीर असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। कोणत्याही पक्षाला उद्या बंद करण्यास मनाई आहे। नेमकं कोर्टानं काय म्हटलंय ते देखील आपण पाहणार आहोत। कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही। जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं कोर्टानं म्हटलंय। तर बंदमुळे जनजीवन विस्कळीत होईल, सर्वसामान्य जनतेला त्रास होईल असं देखील कोर्टाचं म्हणणं आहे। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या लोकांवर प्रतिबंधात्मक पावलं उचलली पाहिजे आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा अधिकार कोणालाही नाही असं म्हणत कोर्टानं हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारनं उचलावी। पण कोर्टाचं म्हणणं बघतोय आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवर हा बंद बेकायदेशीर ठरवण्यात आला।